त्याला त्या साधू बाबांना काय फायदा होता? सांगतो. त्याला त्या बाबाकडून सिद्धी प्राप्त करायची होती. अशी सिद्धी त्यांनी सर्व काय इच्छा पूर्ण होते आणि स्वतःच्या सर्व इच्छा पूर्ण करायची स्वप्न संजय बघायचा. आणि ही सिद्धी मिळवण्यासाठी संजय बराच वेळा त्या साधूबाबाचा पाठलाग करत त्या जंगलात गेला. पण घनदाट जंगलात जाऊन तो साधूबाबा कुठे गायब व्हायचा हे त्याला कळायचंच नाही. आणि एका अमावस्येच्या रात्री संजय हिम्मत करून त्या साधूबाबावर गेला. बोल बाळा, तुला काय हवंय? बाबा, मला तुमच्यासारखी ती सिद्धी प्राप्त करायची आहे ज्याने मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मला यासाठी काय करायला लागेल? नाही बाळा, तुला जे हवंय ते तू माझ्याकडून माग. माझ्याकडून माग, मी तुला ते सर्व देईन. पण ही सिद्धी प्राप्त करायचा विचार तू डोक्यातून काढून टाक. नाही बाबा, मला अजून कोणतीच गोष्ट नको आहे तुमच्याकडनं. मला फक्त ती सिद्धी हवी आहे आणि यासाठी मी काहीही करायला तयार आहे. त्या साधूबाबांनी 1000 वेळा सांगून संजय सारखा त्या साधूबाबाचा पाठलाग करत होता. त्याला फक्त ती सिद्धी हवी होती. शेवटी एका रात्री तो साधू त्या संजयला घेऊन जंगलात गेला आणि ती सिद्धी द्यायला तो तयार झाला. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. तू ज्या सिद्धीचा विचार करत आहेस ती सिद्धी नसून एक श्राप आहे. श्राप, असा श्राप जो तुला जिवंतपणे मारून टाकेल. आता तू विचार कर की तुला सिद्धी हवी आहे की नको.